Welcome student. In the today's video, we are going to learn about the poem. The name of the poem it is The Man Who Think He Can. First of all, I read this poem. All of you listen it carefully and put your finger in the textbook. First stanza it is, if you think you are beaten, you are. If you think you dare not, you don't. If you like to win, but you think you can't, it is almost certain you won't. Then next stanza, if you think you will lose, you lost. For out of the world we find the success begins with the fellow's will. It's all in the state of mind. Then the third stanza, if you think you are outclassed, you are. You got to think high to rise. You got to be sure of yourself before you can ever win a prize. Then last stanza it is, life is a battle, don't always go to the stronger or the faster man, but soon or late the man who wins is the man who think he can. So student, like this way, first of all we read this poem. Now let's understand the poem and its meaning stanza by stanza and line by line. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कवितेचे वाचन केले. आता आपण कविता प्रत्येक कडव्याचा अर्थ मराठीतून समजून घेऊ. लेट्स सी द मीनिंग ऑफ पोएम. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. जर तुम्हाला पराभूत झाल्यासारखे वाटत असेल तर तुम्ही पराभूत व्हाल. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डू नॉट. जर तुम्हाला आव्हान स्वीकारणे अवघड वाटत असेल तर तुम्ही नक्कीच ते आव्हान स्वीकारू शकणार नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कॅन नॉट. जर तुम्हाला जिंकायला आवडत असेल पण आपण जिंकणार नाही असा विचार करत असाल तर इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. जर तुम्हाला तसे वाटत असेल तर नक्कीच तुम्ही जिंकू शकणार नाही. देन द सेकंड स्टांजा, इफ यू थिंक यू विल लूज, यू आर लॉस्ट. जर आपण हरू असा विचार करत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला हार स्वीकारावी लागेल. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. जगात प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे दिसेल, सक्सेस बिगिन विथ अ फेलो विल. यशाची सुरुवात ही आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर त्याचं यश अवलंबून असतं. इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. प्रत्येकाच्या मनाची स्थिती ही त्यासाठी कारणीभूत असते. देन द थर्ड स्टांजा इट इज, इफ यू थिंक यू आर आउटक्लास, यू आर. जर तुम्हाला असे वाटत असेल की आपण कोणत्याही गोष्टीत वरचढ होऊ तर ते नक्कीच तुम्ही व्हाल. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. तुम्हाला जर पुढे जायचं असेल किंवा तुम्हाला तुमची चांगली प्रगती करायची असेल तर तुम्हाला त्यासारखा विचारही करावा लागेल. यू हॅव गॉट टू बी शुअर फॉर युअर सेल्फ बिफोर. आणि त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी विश्वास ठेवला पाहिजे. यू कॅन एव्हर विन अ प्राईज. आणि जर असे केले तर तुम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे जिंकू शकाल, चांगले बक्षीस मिळवू शकाल. देन द लास्ट स्टांजा इट इज, लाईफ इज अ बॅटल, डू नॉट ऑलवेज गो. आयुष्य ही एक लढाई आहे आणि म्हणून ती सोडून कधीही जाऊ नका. टू बी स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. आणि म्हणूनच तुम्ही एक चांगला सशक्त माणूस व्हा. बट सून ऑर लेट द मॅन हू विन इज द मॅन हू थिंक ही कॅन. माणूस जसा विचार करतो तसाच तो होतो आणि म्हणून आत्ता नाही तर उशिरा का होईना तो आपली लढाई जिंकतो. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेतून विशिष्ट असा ठराविक अर्थ कवीने सांगितलेला नाही, परंतु या कवितेतून मिळणारा संदेश हा आपल्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दिस पोएम इट इज रिटन बाय वॉल्टर डी विंटल.
ही कविता वॉल्टर डी विंटल या कवीने लिहिलेली आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओज. बाय. हॅव अ नाईस डे.